हायरचा 43A900 UG 4K वाला मॉडेल गूगल TV। यात फॅक्टरी रिसेट करताना सगळ्यात पहिले आपल्याला रिमोटवर सेटिंगचं बटन आहे, सेटिंगच्या बटनवर क्लिक करायचं। सेटिंगच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आता सेटिंग मेन्यू ओपन होते। त्यानंतर ह्याच्यात क्लिक करायचं आहे, ह्याच्यावर ओके केलं। ओके केल्यानंतर हे असं सेटअप उघडते। असं आल्यानंतर आता चॅनलमध्ये याच्यामध्ये सगळ्यात पहिले खाली जाऊन सिस्टममध्ये जायचं आहे। सिस्टममध्ये गेल्यानंतर इकडं असेबिलिटी डेट टाईम बदलायचं असेल, ते लँग्वेज सेटअप करायचं असेल, ते असे वेगवेगळे ऑप्शन दिले जातात। आता याच्यापैकी आपल्याला जे निवडायचं आहे ते अबाउटमध्ये जायचं। जे अबाउट सेक्शन आहे ते अबाउट सेक्शनमध्ये जायचं, अबाउटमध्ये यायचं। सिस्टम अपडेट वगैरे जर आलं असेल तर अपडेट वगैरे इथून करू शकता, नाही तर अपडेट जर आलेलं नसेल तर मग इथं रिसेटचं ऑप्शन दिलेलं आहे आपण खाली, ठीक आहे। या रिसेटच्या ऑप्शनमध्ये जाऊन फॅक्टरी रिसेटचं ऑप्शन आहे इथं, पहिले रिसेटमध्ये यायचं। रिसेटमध्ये ओके केलं की इथं बघू शकता आपण हे फॅक्टरी रिसेटचं ऑप्शन आहे। रिसेटवर ओके केलं, ओके केल्यानंतर हे फॅक्टरी रिसेटवर जायचं। फॅक्टरी रिसेटवर केलं, फॅक्टरी रिसेटवर क्लिक करायचं। फॅक्टरी रिसेटवर क्लिक केल्यानंतर कॅन्सलचं आणि फॅक्टरी रिसेटचं ऑप्शन येते, फॅक्टरी रिसेटवर घ्यायचं खाली आणि ओके करायचं। ओके केल्यानंतर डिलीट एव्हरीथिंग, म्हणजे आपल्या जे पण टी व्हीमध्ये डाटा आहे ते पूर्ण डिलीट होऊन जाणार आणि आपली टी व्ही पूर्ण रिस्टार्ट होणार, पूर्ण टोटल नवीन। त्यातनी डिलीट एव्हरीथिंग करायचं। डिलीट एव्हरीथिंग केल्यानंतर आपली जी टी व्ही आहे ही पूर्णपणे बंद होऊन जाणार आणि आतला जे पूर्ण जेवढा पण डाटा आहे ते पूर्ण इरेज होऊन जाणार याच्यातला। आता परत चालू झाल्यानंतर असं लोडिंग घेणार, असं इरेजिंग म्हणून ऑप्शन येते। यात जे पण डाटा आहे पूर्ण ते सगळा डाटा हे पूर्ण टी व्हीतला डिलीट होऊन जाते अगोदरचा, आणि टी व्ही पूर्ण क्लीन होऊन नवीन चालू करायची। दहा ते 15 मिनिटाचा टाइम लागू शकते, त्याच्यानंतर पूर्ण क्लीन होऊन वापस चालू होते सुरुवातीपासून। अशा प्रकारे पूर्ण सेटअप झाल्यानंतर अशा प्रकारे ओपन होते। इथून पूर्ण टी व्हीचा सेटअप करायला लागते नवीनपणे। जे स्किपचं ऑप्शन आहे ते रिमोट पेअर करू शकता। रिमोट पेअर करण्यासाठी हे दोन बटन रिमोटवरचे सोबत प्लेन करायचे, सोबत दाबून धरायचे किंवा मग स्किप जायचं। स्किपवर क्लिक केल्यानंतर स्किप। अशा प्रकारे या टी व्हीचा पूर्ण जे डाटा आहे हे पूर्ण फॅक्टरी रिसेट झालेला आहे। अशा प्रकारची ही टी व्ही जी पूर्ण आतून क्लीन होऊन पूर्ण जे पण अपडेट वगैरे आलेले हे पूर्ण ॲड झालेले आहे त्याच्यातनी। याचा पूर्ण सेटअप चालू करण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण याचा सेटअप दिलेला आहे, ते दुसरा व्हिडिओ पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। याचा पूर्ण आतला जे सेटअप आहे आता चालू करायचा ते पूर्ण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून जाईल। धन्यवाद।